अकोल्यातील कान्हे रोडवर 13 मार्च रोजी एक दुर्मिळ साया नागरिकांना जखमी अवस्थेत आढळून आलं। याची माहिती अकोला वन विभागास देण्यात येताच वन विभागाची रेस्क्यू टीम मानद वन्यजीव रक्षक बाळ काणे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाली। हल्ली वन्य प्राण्यांच्या शिकारीचं प्रमाण वाढलंय। साया प्राण्याची मोठ्या प्रमाणामध्ये मांस विक्रीसाठी शिकार केली जाते। त्याच पार्श्वभूमीवर हा प्राणी जखमी झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। अगदी विचित्र दिसणारा साया हा जमिनीत बिळात लपून राहणारा वन्यजीव आहे। याची नखं दात तीक्ष्ण असतात। त्याचबरोबर स्वसंरक्षणासाठी त्याच्या अंगावर 1.5-2 फूट असलेल्या काट्यांचा वापर असतो। अंगावर असलेल्या या काट्यांमुळे सहसा हिंस्र वन्यजीव सायावर हल्ला करायला किंवा त्याची शिकार करायला दजावत नाही। हा विचित्र दिसणारा प्राणी निसर्गाचे देण आहे। अनेक लोकांनी त्याचा जीव वाचावा म्हणून वन विभागाला फोन आणि कॉल करून त्याची धडपड केली। काही वेळातच वन विभागाचे RFO विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड, वनरक्षक संगपाल तायडे, रेस्क्यू टीमचे मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवरे, चालक यशपाल इंगोले यांनी घटनास्थळ गाठून बाळ काळणे व तुषार आवरे यांनी त्याला सुव्यवस्थित पकडून पिंजऱ्यात टाकलं। त्याला प्रथम पशुवैद्यकीय रुग्णालयात नेऊन डॉक्टर उफाळे यांनी उपचार केले। कॅन्सरवर मात केल्यावरही अनेक साया बाळ काळणे यांनी जिल्ह्यात वाचवले आहेत। ही त्यांची सेवा वन्यजीवाबद्दल आसक्ती दाखवते, कारण या सायाजवळ सहसा कोणताही हिंस्र पशु फिरकत नाही। संजीव मग, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला।